ओम नमो भगवते वासुदेवाय. ब्रह्मदेवांच्या बरोबर आलेले सगळे दक्षयज्ञातले ऋत्विज सदस्य, अन्य विप्रगण, अन्य काही मंडळी ही सगळी ब्रह्मदेवांच्या बरोबर कैलासावर यायला निघालेत. त्या कैलासाच्या परिसरातून हिंडताना काय काय दिसलं त्याचं वर्णन करताना भागवतकार म्हणाले की ते अलका नावाच्या नगरीमध्ये आले की जी यक्षराज कुबेराची राजधानी आहे. ह्या अलका नगरीमध्ये बाहेरच्या बाजूला नंदा आणि अलकनंदा अशा दोन नद्या वाहतात की ज्या नद्या तीर्थपाद अशा भगवान श्रीहरींच्या पायधुळीमुळे अत्यंत पवित्र झालेल्या आहेत. त्या नद्यांच्या पाण्यामध्ये रतिविलास करून थकलेल्या ज्या देवांगना आहेत त्या जेव्हा तिथे आपल्या राहत्या घरातून निघून जलक्रीडा करायला येतात तेव्हा त्या पाण्यात शिरल्यावर त्या आपल्या प्रियतमांवर पाणी उडवतात. स्नानाच्या वेळेला नुकताच लावलेला त्यांच्या अंगाचा जो कुंकुम आहे, अंगराग आहे, तो त्या पाण्यात मिसळल्यामुळं ते पाणी सुद्धा पिवळं होतं. आणि असं पिवळं झालेलं पाणी की ज्याच्यात त्या अंगरंगाचा अतिशय सुगंध सुद्धा मिसळलेला आहे, ते पाणी तहान नसून सुद्धा हत्ती अत्यंत लोभानं आणि आसूसून स्वतः पितात आणि आपल्या हातींना सुद्धा पाजतात. त्या अलकापुरीवर सोनं, चांदी, अन्य बहुमूल्य अशा मण्यांनी सजलेली शेकडो विमानं आकाशात घिरट्या घालत असतात, ज्यामध्ये अनेक यक्ष स्त्रिया निवास करतात. आणि ह्यामुळं ही अलका नगरी विजा आणि ढगांनी आच्छादलेल्या आकाशासारख्या दिसत होती. पण ही अलका नगरी सुद्धा मागे टाकून ही सगळी मंडळी जेव्हा सौगंधिक वनामध्ये आली तेव्हा त्यांना असं दिसलं की नाना प्रकारच्या रंगबिरंगी अशा विविध रंगी फुलांमुळे, फळांमुळे, अनेक प्रकारच्या नाना आकाराच्या पानांमुळे अनेक प्रकारचे कल्पवृक्ष तिथे विराजमान आहेत. त्याच्यामुळं ते सौगंधिक वन सुद्धा अतिशय शोभून दिसतंय. त्या वनामध्ये कोकिळ इत्यादी नाना प्रकारच्या पक्ष्यांचा वेगवेगळा आवाज येतोय, त्यांचं ओरडणं ऐकू येतंय, कलरव चालू आहे. घोळक्या घोळक्याने हिंडणाऱ्या सगळ्या भुंग्यांचा जो एकत्रित गुंजारव आहे तोही ऐकू येतोय. आणि राजहंसांना अतिशय आवडणारं असं कमल कुसुमांनी सुशोभित असलेलं सरोवर अनेक प्रकारच्या आकारामध्ये तिथे विद्यमान आहे. जंगली हाती आपल्या शरीरानं नाना प्रकारच्या वृक्षांवर आपलं अंग घासतात आणि अशा घासण्यामुळं कुठे कुठे हरिचंदन वृक्षांचा स्पर्श झाल्यामुळं तो जो वास सुगंध वाऱ्यावर पसरतो त्याच्यामुळे यक्ष स्त्रियांचं मन विशेष रूपानं विचलित होतं. त्या सौगंधिक वनामध्ये अनेक प्रकारची सरोवर होती, छोटी तळी होती. त्या तळ्यांमध्ये शिरण्यासाठी ज्या पायऱ्या होत्या त्या वैदुर्य मण्याच्या बनवलेल्या होत्या आणि त्या तळ्यांमध्ये अनेक प्रकारची कमळं उमललेली होती. अनेक किंपुरुष हे तिथे आपलं मन रमवण्यासाठी आलेले होते. किंपुरुष म्हणजे शंका यावी, किम पुरुष हा पुरुष आहे का स्त्री आहे, अशी शंका ज्यांच्याकडे बघितल्यानंतर येते त्यांना किंपुरुष असं म्हणतात. असे हे किंपुरुष आपलं मन रिझवण्यासाठी, मनोरंजनासाठी तिथे आलेले होते. आणि अशा प्रकारची त्या वनाची शोभा पाहता पाहता जेव्हा हे सगळे देवगण
थोडेसे पुढे सरकले तेव्हा जवळच त्यांना एक वटवृक्ष दृष्टीस पडला. तो वटवृक्ष 100 योजना असा उंच होता, आकाशात गेलेला होता आणि त्याच्या शाखा 75 योजनांपर्यंत पसरलेल्या होत्या. त्याच्या चारही बाजूनी सदा सर्वदा दाट सावली पडलेली असायची आणि त्या सावलीखाली बसल्यामुळं तिथे कोणालाही घाम येणं, त्याचा त्रास होणं, त्या घामामुळं काहीतरी अस्वस्थता वाटणं असं कधीही होत नसे आणि तिथे कुठल्याही प्रकारची घरटी वगैरे सुद्धा कोणाची नव्हती. अशा त्या महायोगमय आणि मुमुक्षु लोकांचा आश्रयभूत असलेल्या वृक्षाच्या खाली त्या सगळ्या देवतांनी भगवान शंकर तिथे विराजमान असलेलं पाहिलं आणि नुसतं पाहिलं नाही, त्यांच्या लक्षात आलं की भगवान शंकर साक्षात क्रोधहीन अशा काळाच्या सारखे दिसतायत. त्यांना भगवंतांकडे बघितल्यानंतर जे दर्शन घडलं ते काय होतं ते पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.